आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. झोपलात पण? माझं जरा डोकं दुखतंय. आपण सकाळी बोलूया का? गुड नाईट. मगाशी ठेवलेलं दूधही तसंच आहे. काय झालंय ह्यांना? तुझ्याकडे पण अशीच बॅग आहे आणि नकली चक्र. हे ठेवून मी आता काय खेळ खेळणार आहे तेच बघ. काय हो? हा. अजून आंघोळ झाली नाही का? हा, येतो. कोण आहे हा? फोटो या नावाने नंबर सेव्ह केलाय. नमस्कार सर, मी बाला बोलतोय. ते आंघोळ करतायत. तुम्ही कोण आहात? मी त्यांची बायको गंगा बोलतीये. नमस्कार मॅडम, बरे आहात ना? हा. तुम्ही मला ओळखत नाहीत, पण मी तुम्हाला चांगलंच ओळखतो मॅडम. मी त्यांचा मित्र आहे. ओ, असं का? ठीक आहे, मी आल्यावर त्यांना कळवते. हां, ठीक आहे मॅडम. हा. त्याच्या बायकोनेच फोन उचलला. मला गैरसमज झाला होता. तर यापुढे मी त्याला फोन करणार नाही. ऐका ना, कोणत्या तरी मित्राचा फोन आला होता, बाला म्हणून. तुम्ही त्याचं नाव फोटो म्हणून सेव्ह केलंय ना? बाला, हो. फोन उचललास का तू? काय बोलला तू? मी काहीच बोलले नाही. ते समोरून बोलले, मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही आंघोळ करत आहात असं सांगून मी फोन ठेवून दिला. ठीक आहे, तू जरा नाश्ता करून ठेव, मी आलोच. हा, ठीक आहे. याने कशाला कॉल केला असेल आता?
याने स्वतःहून का कॉल केला? हां, सॉरी बोलून फोन कट करतो. सर, हा सर, कशासाठी कॉल केला होता तुम्ही? आणि ते फोटो डिलीट केलात का तुम्ही? याला जेव्हा केव्हा फोन करतो तेव्हा हा नेहमी फोटोबद्दलच विचारतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मनातली शंका दूर केली पाहिजे. हॅलो हॅलो सर, लाईनवर आहात का? हो सर, मला तुमच्या बायकोला भेटायचंय. तुम्हाला माझ्या बायकोला कशाला भेटायचं? कशाला? कारण दरवेळी फोटो डिलीट केलात का, फोटो डिलीट केलात का असं विचारता म्हणून. ते फोटोज मी अजून डिलीट केले नाही आहेत. आणि त्या फोटोजना मी त्यांच्याच हातून डिलीट करेन असं म्हणतोय. आता तुम्ही एक काम करा, मी सांगतो त्या ठिकाणी तुमच्या बायकोला सोबत घेऊन या. मी कशाला घेऊन येऊ? तुम्ही नेहमी मला ते फोटोज डिलीट करायला सांगता, म्हणून मला थोडी शंका येते. ती मुलगी जिवंत आहे की नाही, का तुम्ही तिचा खून केलाय हे मला कसं कळणार ना? तुम्ही जर का फोटोत असलेल्या मुलीसोबत जर का नाही आलात ना, तर मी पोलिसांना घेऊन थेट तुमच्या घरी येईन, कळलं ना? हॅलो 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 हॅलो. अरे बापरे बाबा, हे चक्र जेव्हापासून माझ्या हाती लागले ना तेव्हापासून मला या महालात कोलंट्या उड्या माराव्या लागतायत. अजून किती दिवस मी असं घाबरत जगणारे कोणास ठाऊक. थोडा वेळ आराम करतो बाबा. या बॅगेत माझं चक्र होतं. आश्चर्याची गोष्ट आहे, ही बॅग गुप्त ठिकाणी ठेवली होती, मग इथे कशी लटकायला लागली? इकडे कोणी आलं नाही ते. बरं आहे. कुठे इथे का तिथे? इथेच कुठेतरी होत. कोण नाही. हा, हीच ती जागा. 1 2 3 4 बरोबर इकडेच. हा, अरे बाबा, लपवण्याऐवजी बाहेर काढणं जास्त कठीण आहे. ये रे बाबा. कोण नाही ना? कोण नाही. बाबा, बरं झालं इकडेच आहे. कोणी पाहिलं नाही. मग ती बॅग कोणाची होती?
हे, कोण आहे? हे, कोण आहे तिकडे? हे, हे. चक्र शेवटी माझ्या हाती लागलंच. ते कोणीच नव्हतं तिकडे. माझी मालमत्ता माझ्याकडेच आहे. माझी बॅग इकडेच आहे. आपल्या खोलीत एक नवीन बॅग भरून भैरवी काहीतरी गोंधळ निर्माण करते असं वाटतंय. यापुढे बॅग इथेच ठेवली तर या बॅगेला कोणताही धोका नसेल आणि मलाही धोका नसेल. बाबा आता इथून निघूया. बाबा 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 मगाशी ती बॅग इकडे ठेवली होती. मी जाऊन येईपर्यंत ती बॅग गायब कशी काय झाली आता कळत नाहीये. असा चालाकपणा तर फक्त भैरवी करू शकते. भैरवी, तू किती मंत्रतंत्र केलेस ना तरी तू ही बॅग माझ्याकडून हिसकावून नाही घेऊ शकणार कधी. ही माझी आहे. नंदिनी, 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 ये नंदिनी ये. नंदिनी अगे इथे ये. ये नंदिनी. वा नंदिनी, तू पुन्हा गंगाच्या शरीरात शिरलीस वाटतं. मला वाटलंच होतं तू येशील असं. बाबा, मी नंदिनी नाहीये, गंगाच आहे. माझ्या शरीरात नंदिनी नाहीये आणि मी शिरू पण देणार नाही. मी तशी सगळी तयारी केलीये. तुमची नंदिनी आता माझ्या शरीरात कधीच येऊ शकणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुमच्यावर दया आली. आता तुम्हाला बघून भीती वाटेल अशी स्थिती नंदिनीने निर्माण केलीये. तुम्ही आलात की लगेच मला कळवा असं माझा नवरा बोललाय. मी जर त्यांना कळवलं तर मग तुमची काही खैर नाही. परंतु तुमच्यावर दया करून मी तुम्हाला जाऊ देतेय. कृपया तुम्ही इथून जाल का आता आणि यापुढे इथे येऊ नका. नंदिनी नंदिनी बोलवून स्वतःचं आयुष्य वाया घालवताय. नंदिनी, नंदिनी माझं जग आहे. मी तिच्या विना काहीच नाही आहे का. नाही. नंदिनी आपल्या ध्येयासाठी लढणारी आहे. नंदिनीच्या बाजूने न्याय आहे, धर्म आहे. पण तुमच्या कुटुंबातले लोक पापी आहेत. तुला सत्याचा शोध लागल्यानंतर तू नंदिनीचा द्वेष कधीच नाही करणार. पण काय घडलंय ते मी तुला सांगतो. ये.
मला तुमच्या स्पष्टीकरणाची गरज नाही. माझा आणि नंदिनीचा संबंध नाही. तुम्ही का माझ्याशी वाद घालत बसलाय? नंदिनीचा आदर करण्यातच तुझा फायदा आहे, नाहीतर तू नष्ट होशील. मी नष्ट होईन की नाही नंतर पाहू. आधी तुम्ही बाहेर निघा. मी निघेनच ग, पण त्याआधी तुम्ही मिळून माझ्या नंदिनीचं काय केलंय, ती कुठे आहे ते सांगा. अहो, मला तिच्याबद्दल काहीही माहिती नाही. लपवू नकोस. मला नाही माहिती, सांगितलं ना. तुम्ही आता निघाल का इथून? नंदिनी विषयी तू मला काहीच सांगत नाहीयेस ना. नंदिनी कुठे आहे याचा शोध मीच घेईन बघ. हा, नंदिनी कोणे विचारलं तर ती नंदावनचा साप आहे असं बोलून विषय टाळला. पण नंदिनीच्या नावाने खरंच त्या वारुळात साप होता. तर या मागे काहीतरी रहस्य नक्कीच आहे. या म्हातारा आणि नंदिनीचा काहीतरी संबंध आहे. याला पकडलं तर नंदिनी बद्दल सगळी माहिती कळेल. नंदिनी कोण आहे हे माहित करून घेऊया. चक्र घ्यायला आले होते इथे, पण आता नंदिनी बद्दलही माहिती काढेल. माहिती काढते. नंदिनी कोण आहे याचा शोध लावते. काय ताई, एवढ्या लवकर निघालात तुम्ही? अजून काही दिवस थांबला असतात तर. उर्णीपुरम या गावात चिल्लम्मा गुरु म्हणून माझी गुरु आहे. कालपासून तिची आठवण येते, म्हणून म्हटलं तिला जरा भेटून यावं. 2 दिवसात मी नक्की परत येते. तुम्ही गेला तर परत येणार की नाही ते माहिती नाही. त्यांना नंतर भेटा ना तुम्ही. सध्या इथेच राहा. नको, त्यांची आठवण आलीये तर जास्त वेळ नाही थांबणार. मी जाऊनच येते. ठीक आहे. असं असेल तर आपण सगळेच जाऊया ना तुमच्या गुरूंकडे. नाही गंगा, ते इतक्या लवकर कोणालाच भेटू देत नाहीत. तिथे जाऊन मी तुमची भेटण्यासाठी परवानगी घेऊन येते. आता मी निघते. हा, ठीक आहे ताई. आता तुम्ही निर्णय घेतलाच आहात तर मी अजिबात बळजबरी करणार नाही. तुमच्यासाठी कारची सोय करू का? नाही नाही, गाडी नकोय. मी माझी काय ती सोय बघेन. ठीक आहे आता ताई. निघते. सांभाळून जाता येईल. चला निघते. हा, काय ग भैरवी, न सांगताच निघून चाललीयेस? ते चक्र माझ्याकडून नाही घेऊ शकत म्हणून घाबरून पळून चाललेस की काय ग? मूर्ख कुठला. इतक्या लवकर हार मानशील असं मला वाटलं नव्हतं कधी. तू कितीही माकड उड्या मारल्यास तरी देवी समोर जिंकू नाही शकत याची तुला कल्पना आलीच असेल ना. पराभव झाल्यावर निराश होईल अशी अपेक्षा होती, पण ही तर माझाच चाललीये. ए, चक्र तुझ्याकडे आहे ना? मला सोडून कुठे जाणार? माझ्यापाशीच आहे. कांगारू जसं बाळाला त्याच्या कुशीत घेऊन फिरतो ना, तसाच मी चक्राला माझ्या जवळ ठेवलंय. भैरवी खूप घमेंडखोर आहे ना, म्हणून ती तिचा पराभव चेहऱ्यावर न दाखवताच निघून गेली बिचारी. जाऊ दे तिला, आता काय बोलायचं. जाऊ दे, ती स्वतःहून गेलीये. आपल्याला अडथळे निर्माण करत होती, पण आता मी निवांत निवांत झाले. झालं का? चला मग गरम कोल्ड्रिंक पिऊया. ए, निघ आता. ठीक आहे, येतो. तुझ्यातलं गुपित माहिती करून घेण्याआधीच मला जे हवंय ते मिळालंय. मी निघते आता.
साडीला हात का लावलास? ही प्रतिष्ठित साडी आहे, कुणाची माहितीये का तुला? हा, चिल्लमाची साडी आहे ना? चिल्लमाच्या साडीला हात लावते तेवढा अधिकार आहेच माझ्याकडे. जडामुखी मातेला तुम्ही नावाने संबोधताय, तुम्ही आहात तरी कोण? भैरवी. मातेचं नाव उंचीला नेलं त्या शिष्या तुम्हीच आहात का? माझं नाव चंद्र आहे, मी पण जडामुखी मातेची शिष्य आहे. भैरवी सारखं बना असं माता नेहमी म्हणतात, पण मी तुमच्यावर हात उचलला त्यासाठी क्षमा करा ताई. सर्व पूर्ण योगिनी साडीला, जडामुखीच्या साडीला इतका मान देतेस, मग जडामुखीचा तू किती मान करत असशील? माझी गुरु चिलमावर इतकी भक्ती असणारी शिष्या पिढी दर पिढी वाढत आहे हे अनुभवताना मला खूप अभिमान वाटतो. माझ्या चिल्लम्मावर एवढी श्रद्धा ठेवणारे तुझ्यासारखे भक्त पाहिले की मला खूप आनंद होतो. मला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झालाय. जडामुखी मातेला तुम्हाला पाहून खूप आनंद होईल. या या ना. माते, कोण माते. आहे? कोण आहे? मी तुमची भैरवी आलीये.